SR 24 न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. साहेब, आज आपण महसूल दिनानिमित्त काय काय उपक्रम घेतला? महसूल दिनानिमित्त महसूल सप्ताह 2025 अंतर्गत महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त अधिक लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत राज्यातील नागरिकांमध्ये जागरूकता वाढवावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास अधिक व्हावा यासाठी विशेष मोहीम लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शासनाकडून जी योजना देण्यात येते त्याच्यामध्ये एक अभय योजना असेल. ज्या पक्षकारांनी विहित मुदतीत अर्ज केला त्याच्यासाठी 20 सप्टेंबरपर्यंत त्यांची मुदतवाढ दिलेली आहे. ते शासनाचे ते स्टॅम्प रजिस्ट्रेशन फीस काय ते भरून ते हे करण्यासाठी. दुसरं जे सगळ्यात महत्त्वाचं जे शासनाने योजना राबवली त्याच्यामध्ये एक जिल्हा एक नोंदणी. त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या कुठलाही दस्त कोणत्याही तालुक्यामध्ये करता येते अशी एक शासनाने एक चांगली योजना जनतेसाठी राबवली. दुसरं आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. तिसरं आहे जर वडिलोपार्जित वाटणीपत्र असेल भावमधलं वडिलोपार्जित ह्याच्यामधलं त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये शासनाने मुद्रांक शुल्क नोंदणी फी पूर्णपणे माफ केलेलं आहे. दुसरं जे आहे सलोखा योजना. त्याच्यामध्ये माझी जमीन दुसऱ्याच्या ताब्यामध्ये, दुसऱ्याची जमीन माझ्या ताब्यामध्ये आहे, ती एक मोठी योजना शासनाने राबवली आहे. त्याच्यामध्ये फक्त 1000 रुपयामध्ये ते अदला बदल करता येईल अशी एक सलोखा योजना म्हणून राबवली शासनाने. आणि ई फायलिंगचा एक विषय आहे. त्याच्यामध्ये इक्विटेबल मॉर्गेज आपल्याला इथं येऊन करण्याची गरज नाही, ऑनलाईन करता येईल. त्याच्यानंतर दुसरं एक ई रजिस्ट्रेशन म्हणून आहे. आता आपल्या इथं नाही तसं ई रजिस्ट्रेशनचे जास्त प्रमाण, पण मोठ्या शहरामध्ये ई रजिस्ट्रेशनचं ज्या ठिकाणी बिल्डरशिप मोठ्या प्रमाणे काम आहे त्या ठिकाणी ई रजिस्ट्रेशनचं काम ठेवलेलं आहे. दुसरं आहे ऑनलाईन भाडे करार. ज्यांच्यासाठी 5 वर्षासाठी भाडे करार करायचं अशी सुविधा ठेवलेली आहे, ते सुद्धा ऑनलाईन सुविधा ठेवलेली आहे शासनाने. दुसरा विषय आहे विवाह विषय. ते आपल्या विषय नाही, तिकडं धाराशिवच्या ऑफिसला असते ते जिल्ह्याच्या ठिकाणी. नाही मॅडम, काय मला आता 15 सुट्ट्या 17 सुट्ट्या आहे.
आकाश म्हणताना